गुड आफ्टरनून एव्हरीवन. सकाळी गुड आपलं आफ्टरनून. व्हेरी गुड आफ्टरनून. आपलं सकाळी 10ला एक लेक्चर झाले, त्याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्सरसाइज मधला तिसरा टाईप सुरुवात केली सोडवायला. त्याच्यामध्ये 3 एक्झाम्पल आपले झालेत आणि पुढे आपण फोर्थ एक्झाम्पलला कंटिन्यू करणार आहे. ओके, नाउ आय शेअर माय स्क्रीन. Screen is visible? Yes, sir. Yes, sir. Okay. Number 4. Example is x cube minus 5 bracket raised to 5 upon x cube plus 3 bracket raised to 3. Again here use u by v rule. How? Let y is equal to x cube minus 5 bracket raised to 5 upon x cube plus 3 bracket raised to 3. Okay. Now differentiate with respect to x. Differentiate with respect to x. We get dy by dx is equal to v into d by dx of u minus u into d by dx of v upon डिनॉमिनेटरचा स्क्वेअर x क्यूब प्लस 3 ब्रॅकेटचा क्यूब ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू dy बाय dx इज इक्वल टू नाव x क्यूब प्लस 3 चा क्यूब इंटू x क्यूब मायनस 5 रेस टू 5 आहे. इट विल बी 5 इंटू x क्यूब मायनस 5 रेस टू 4 and d by dx of x cube minus 5 minus x cube minus 5 raised to 5. एकच मिनिट, स्क्रीन थोडी into 3 into x cube plus 3 bracket square into d by dx of x cube plus 3 आणि upon x cube plus 3 bracket raised to 6 is equal to 5 into x cube plus 3 bracket cube into x cube minus 5 raised to 4. इथं x cube चा डेरिव्हेटिव्ह 3x square minus 5 constant derivative will be 0 minus 3 into x cube minus 5 bracket raised to 5 into x cube plus 3 bracket square into x cube चा डेरिव्हेटिव्ह 3x square plus 3 चा constant derivative 0 upon x cube plus 3 bracket raised to 6 is equal to ह्याच्यामध्ये कॉमन मिळते. काय मिळेल कॉमन? हा एक्स स्क्वेअर तर मिळतेच, त्याचबरोबर हा ब्रॅकेटचा क्यूब आहे, इथं ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, म्हणजे एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर निघेल. इथं ब्रॅकेट रेस टू 4 आहे, इथं ब्रॅकेट रेस टू 5 आहे, म्हणजे एक्स क्यूब मायनस 5 ब्रॅकेट रेस टू 4 आणि मग ब्रॅकेटमध्ये इथं राहिलं 5 3 जा 15 आणि हा ब्रॅकेटचा क्यूब स्क्वेअर बाहेर काढलाय, म्हणजे इथं राहिलं 15 इंटू ब्रॅकेट एक्स क्यूब प्लस 3 मायनस इथं ब्रॅकेट रेस टू 5 आहे, तो बाहेर ब्रॅकेट रेस टू 4 बाहेर काढलाय, म्हणजे इथं परत 3 3 जा 9 एक्स स्क्वेअर मायनस 5 इंटू एक्स क्यूब प्लस 3 चा स्क्वेअर बाहेर काढलाय, म्हणजे एवढंच राहिलं. आणि डिनॉमिनेटरमध्ये एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 6 पाहिजे तर आतमध्ये परत 15 न मल्टिप्लाय करू शकताय, 9 न मल्टिप्लाय आणि कॉन्स्टंटचे ॲडिशन होईल फार तर. अदरवाईज काही गरज नाही तशी, याच्यामध्ये फार पुढे काही सिम्प्लिफाय करायची आवश्यकता नाही. इज इट क्लिअर? Yes, sir. स्क्रीनशॉट घ्यायचा,
थोडंसं इकडे सरकवतो. आधी हा हाफ पार्ट घ्या आणि त्यानंतर घेतला. येस सर. ओके, आणि हा इकडचा हाफ पार्ट. नाउ नेक्स्ट example number 5. root cos x plus under root cos of root x. Okay, let y equal to root cos x plus root of cos root x. Now again direct differentiate with respect to x. We get dy by dx is equal to, what is the derivative of root? 1 upon 2 root cos x into d by dx of cos x plus, what is the derivative of root cos root x? 1 upon 2 root cos root x into d by dx of cos of root x is equal to, cos x चा डेरिव्हेटिव्ह काय? minus sin x. मायनस साइन एक्स अपॉन 2 रूट cos x प्लस 1 अपॉन 2 रूट cos root x into, what is the derivative of cos root x? मायनस साइन रूट x इंटू अजून रूट एक्स आतमध्ये राहिलं त्याचं डेरिव्हेटिव्ह. इथं का नाही केलं? कारण इथं एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं आणि दॅट विल बी 1. म्हणजे मायनस साइन एक्स अपॉन 2 अंडर रूट कॉस एक्स मायनस प्लस मायनस साइन रूट एक्स अपॉन 2 रूट कॉस रूट एक्स आणि रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय? 1 अपॉन 2 रूट एक्स. म्हणजे आन्सर काय होईल? मायनस साइन एक्स अपॉन 2 अंडर रूट कॉस एक्स मायनस साइन रूट एक्स अपॉन 2 to the 4 अंडर रूट एक्स इंटू कॉस ऑफ रूट एक्स. हे रूट एक्स आणि हे रूट कॉस एक्स मी एकत्र केले. इज इट क्लिअर? Yes, sir. सर्वांना समजले का बघा? काय डाऊट असेल तर विचारा. ओके, स्क्रीनशॉट घ्या, पुढे जाऊयात. ओके, टेक स्क्रीनशॉट घेतला. Yes, sir. ओके, नेक्स्ट नंबर 6. Number 6. Cot of log x by 2 minus log of cot x by 2. Let y equal to cot of log x by 2 minus log of cot x upon 2. Now direct differentiate with respect to x. We get, एक मिनट, differentiate with respect to x. We get, what we get? dy by dx is equal to, what is the derivative of cot? Cot चा minus derivative cosec square minus cosec square of bracket into bracket चा डेरिव्हेटिव्ह
log x by 2 minus log of bracketचं derivative. What is the derivative of log f of x? Log f of x 1 upon cot x by 2 into d by dx of cot x by 2 is equal to minus cosec square of log x by 2. हा 1 by 2 कॉन्स्टंट आला बाहेर आणि log x चा डेरिव्हेटिव्ह काय 1 upon x मायनस हा झाला 2 upon cot x into हा 1 by 2 कॉन्स्टंट बाहेर and what is the derivative of cot x? minus cosec square मायनस cosec square x. ओके आणि हे झालं आन्सर मायनस cosec square of log x by 2 upon 2x. हे मायनस मायनस प्लस 2 to get cancel. We get cosec square x upon cot x. आणि हे तुमचं उत्तर. समजले? Yes, sir. Okay, now take a screenshot of this solution. त्यानंतर आपण पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊया. ओके, जाऊयात पुढं. yes sir. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर एकच मिनिट आपलं 5 नंबर होतं 7 नंबर. Example number 7. E raised to 2x plus e raised to minus 2x upon e raised to 2x plus e raised to minus 2x. आपण एक्झाम्पल u by v ने डायरेक्ट सोडू शकतो, पण हे थोडंसं आपण सिम्प्लिफाय करून घेऊ मग सॉल्व करू. लेट y इक्वल टू e raised to 2x plus e raised to minus 2x upon e raised to 2x. सॉरी इथं मायनस पाहिजे, मायनस वर खाली झालं, इथं प्लस पाहिजे, इथं मायनस पाहिजे, मायनस इथं प्लस e raised to minus 2x. आता काय करणार आपण e raised to 2x मायनस 1 upon e raised to 2x, e raised to 2x plus 1 upon e raised to 2x. इकडे हा e raised to 2x मल्टिप्लाय होईल, हा होईल e raised to 4x minus 1 upon e raised to 2x upon हा होईल e raised to 4x plus 1 upon e raised to 2x आणि e raised to 2x e raised to 2x cancel. We will get e raised to 4x minus 1 upon e raised to 4x plus 1. And now use u by v rule. Now differentiate with respect to x. We get dy by dx is equal to e raised to 4x plus 1 v into d by dx of e raised to 4x minus 1 minus e raised to 4x minus 1 into d by dx of e raised to 4x plus 1 upon e raised to 4x plus 1 whole bracket square is equal to e raised to 4x plus 1 into what is the derivative of e raised to 4x? e raised to 4x आणि into ह्या 4x चं डेरिव्हेटिव्ह 4 minus 1 कॉन्स्टंट आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 minus e raised to 4x minus 1. What is the derivative of e raised to 4x?
अगेन e raised to 4x into 4 आणि प्लस 1 कॉन्स्टंट आहे, द डेरिव्हेटिव्ह विल बी 0 अपॉन e raised to 4x plus 1 bracket square. Next step is equal to 4 e raised to 4x common. Bracket मध्ये राहिलं e raised to 4x plus 1 minus e raised to 4x minus minus plus 1 upon e raised to 4x plus 1 bracket square. Plus minus cancel. 1 plus 1 2 and 2 times 4 म्हणजे 2 4 8 e raised to 4x upon e raised to 4x plus 1 bracket square. हे तुमचं आन्सर. Is it clear? Yes, sir. आहे तसं u अपॉन v या ठिकाणी आहे तसा तुम्ही u बाय v वापरला तर फक्त काय करावं लागतं, e रेस टू मायनस 2x चं डेरिव्हेटिव्ह तिथं काढावं लागेल आणि ते थोडंसं किचकट होतं सिम्प्लिफाय करायला. त्यामुळं आपण तो e रेस टू मायनस 2x काढून टाकला आणि इथं हा 1 आल्यामुळं हा 1 आला, हा 1 आला, त्यामुळे आपलं काम सोपं झालं डेरिव्हेटिव्ह काढताना. ओके, कोणतरी एंट्री केले झाले. काही जण लेफ्ट होत आहेत, परत ते एंट्री करतायत, काय चालू आहे? हा, एकच मिनिट, स्क्रीनशॉट घ्यायचा. ही जी PDF फाईल तयार होते मी ती अपलोड करतो आपल्या टीमवर, पण आता तरी तुर्तास लिहून घ्या, म्हणजे स्क्रीनशॉट घ्या. पुढे जायत. ओके सर. झाले का? हो सर. Yes, sir. चला पुढे जायत. एक्झाम्पल नंबर 8. Log of tan cube x into sin raised to 4x into x square plus 7 bracket raised to 7. ओके, आणि आता आपल्याला हे लॉगच्या प्रॉपर्टी वापरून आपल्याला सिम्प्लिफाय करायचं. तर लेट y इक्वल टू लॉग ऑफ tan cube x into sin raised to 4x into x square plus 7 bracket raised to 7. आहे तसं डायरेक्ट डिफरन्शिएट करू शकतो, पण करायचं नाही. मला सांगा लॉग ABC काय रूल आहे, कसं लिहू शकतो आपण? हाऊ टू राईट लॉग ABC? हाऊ टू राईट लॉग ABC? प्रोडक्ट रूल काय सांगतोय आपल्याला? लॉग A प्लस लॉग B प्लस लॉग C आहे का रूल असा? स्क्रीन इज विजिबल और नॉट? Am I audible? Yes, sir. Yes. हे हा रूल आहे का लॉगचा? Yes, sir. ओके, म्हणजे काय होणार हा? लॉग tan cube x प्लस लॉग sin raised to 4x प्लस लॉग x square प्लस 7 raised to 7. परत एक्सपोनंटला वापरायचा काय? 3 log of tan x, 3 खाली येईल कोइफिशियंटला, प्लस 4 log of sin x आणि प्लस 7 log of
एक्स स्क्वेअर प्लस 7. कोणता लॉ वापरला? लॉग ए रेस टू एम असेल तर एम लॉग ए, याला म्हणतात एक्सपोनंट लॉ. ओके, पुढं आता डिफरन्शिएट करणार आपण. डिफरन्शिएट with respect to x, we get dy by dx is equal to 3 constant आहे. log of bracket चा डेरिव्हेटिव्ह 1 upon bracket into d by dx of tan x plus 4 constant log of bracket चा 1 upon sin into d by dx of sin x आणि प्लस 7 कॉन्स्टंट log of bracket चा डेरिव्हेटिव्ह 1 upon bracket into d by dx of bracket चा डेरिव्हेटिव्ह is equal to 3 upon tan x. What is the derivative of tan x? What is the derivative of tan x? x square x. X square x. Sec square x plus 4 upon sin x. What is the derivative of sin x? Cos x. Cos x plus 7 upon x square plus 7. x square चा डेरिव्हेटिव्ह 2x आणि 7 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0. इथं मिळेल हा साइन अपॉन कॉस आहे आणि हा सेक स्क्वेअर म्हणजे 3 अपॉन साइन एक्स इंटू कॉस एक्स प्लस हा होईल 4 कॉट एक्स कॉस अपॉन साइन आणि इट विल बी 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7 आणि हे तुमचं फायनल आन्सर. समजले? Yes, sir. Yes, sir. ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या, पुढे जाय. घेतला? Yes, sir. Number 9. Log of under root 1 plus cos 5x by 2 upon 1 minus cos 5x by 2. आता तुम्हाला इथं दोन फॉर्म्युले माहित पाहिजेत, 1 प्लस कॉस थिटा आणि 1 मायनस कॉस थिटा. सांगा. फॉर्म्युले सांगा. 1 plus cos theta equal to 2 sin square theta by 2. 1 plus cos theta equal to, repeat. 2 sin square theta by 2. हाँ 1 प्लस ला का 1 मायनस ला? 1 1 minus. minus. 1 मायनस ला 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 आणि 1 प्लस कॉस ला 2 cos square. theta by 2. अगदी बरोबर, 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. हे दोन फॉर्म्युले ते अप्लाय करायचे. काय होईल सांगा? y इक्वल टू लॉग ऑफ रूट मध्ये 1 प्लस कॉस 5x बाय 2 म्हणजे काय येणार? 2 कॉस स्क्वेअर अँगल सांगा. 5x by 4. x by 2. 5x बाय 4 आणि 1 मायनस कॉस 5x बाय 2 काय येणार? 2 sin square 5x by 4. अगदी बरोबर, म्हणजे y इक्वल टू काय झालं? लॉग रूट मध्ये 2 तर कॅन्सलच झाला आणि कॉस स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर झालं कॉट स्क्वेअर 5x बाय 4 आणि y इक्वल टू कॉट स्क्वेअर स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल झालं आणि आपल्याला मिळालं लॉग ऑफ कॉट 5x बाय 4. आणि मग आता डिफरन्शिएट
with respect to x. The dy by dx is equal to log of bracketचा derivative 1 upon bracket into bracketचा derivative d by dx of cot phi x by 4 is equal to 1 upon cot phi x by 4 into cotचा derivative minus cosec square x minus cosec square phi x by 4 into d by dx of phi x by 4. म्हणजे आन्सर मिळालं मायनस कोसेक स्क्वेअर फाय एक्स बाय 4 अपॉन कॉट फाय एक्स बाय 4 इंटू 5/4 कॉन्स्टंट आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय 1. म्हणजे आन्सर मिळालं -5 कोसेक स्क्वेअर फाय एक्स बाय 4 अपॉन 4 कॉट फाय एक्स बाय 4. ओके. येस सर. जर तुम्ही हे फॉर्म्युले हे दोन फॉर्म्युले न वापरता जर डायरेक्ट लॉग ऑफचं डेरिव्हेटिव्ह काढायला गेला तर मिळेल पण उत्तर, पण खूप किचकट होईल. त्यामुळं काही जे फंक्शन्स दिलेत y इक्वल टू जे आपण घेतोय त्याचं डायरेक्ट डिफरन्सिएशन घेत नाही. काही वेळेला बऱ्याच वेळेला घेतो, पण काही वेळेला ते सिम्प्लिफाय करून घेतो. जसं सकाळी शेवटचं जे आपण एक्झाम्पल बघितलं ते काय होतं 1 + sin x / 1 - cos 1 + sin x / 1 - sin x होतं रूट मध्ये, आणि मग पहिल्यांदा ते सिम्प्लिफाय केलं आणि ते आलं आपलं tan π/4 + x/2 आणि मग त्याचा डायरेक्ट आपण डेरिव्हेटिव्ह काढलं. तर अशा प्रकारची हे एक्झाम्पल ह्या तिसऱ्या टाइप मध्ये आहेत. इज इट क्लिअर? yes sir. ओके, स्क्रीनशॉट घ्यायचा. पुढच्या टाईपकडे आपण जाणार आहे, चौथा टाईप. 3 टाईप मध्ये असे सब क्वेश्चन्स होते. आता याच्यामध्ये 14 एक्झाम्पल आहेत जवळपास, तर मी 9 सोडवलेत, राहिलेले 6 तुम्ही 5 ट्राय करा. स्क्रीनशॉट घेतलाय? स्क्रीनशॉट घेतला? येस सर. ओके, पुढचा क्वेश्चन बघा. आता पुढच्या क्वेश्चन सब क्वेश्चन्स आहेत परत त्याच्यात, पण थोडंसं डिफरंट आहे. त्याचा एक टेबल मी पहिला इथे ड्रॉ करतो. क्वेश्चन नंबर 4 तर तो असा आहे, x f of x g of x f dash x आणि g dash x असे व्हॅल्यू दिलेत. तर व्हॅल्यू देताना मी टेबल लिहितो आणि मग काय काढायचं आहे ते पण सांगतो. तर इथं व्हॅल्यू दिलेत 2 4 6, इथं दिलेत 1 3 5, g of x दिलाय 4 6 2, हा दिलाय -3 5 -4 आणि g dash x दिलाय 4 -6 7. आणि आता पहिला इथे सब क्वेश्चन आहे, इफ r of x is equal to f of g of x then find r dash of 2. सेकंड आहे, if r of x is equal to g of 3 plus f of x, हा डिफाइन केलाय, and then find r dash of 4. आणि थर्ड वन, if s of x डिफाइन केलाय, g of x, then find s dash of 6. टोटल 4 क्वेश्चन्स आहेत. मी 3 सोडवतोय, एक तुमच्यासाठी फक्त ठेवतोय मी इथं. ओके, तर पहिलं r of x काय दिलाय, f of g of x. मग ही x ची व्हॅल्यू काय घ्यायची,
तर इथं दिले तिने 2. मग हा r' आहे ना, तर आधी r2 काढू मग r' काढू. r of 2 काय येणार, किंवा याच्यावरनं पहिला डेरिव्हेटिव्ह काढून घेऊ. r' of x is equal to f dash of g of x into d by dx of g of x, म्हणजे इक्वल टू f dash of g of x into g of x चं डेरिव्हेटिव्ह g dash x. आणि मग आता डायरेक्ट ह्याच्यामध्ये आपण एक काम करू. आहे हे राहू दे, डायरेक्ट r' काढू. r' of 2 इक्वल टू f dash of g of 2 into g dash of 2. f dash of g of 2 हा g of x आहे, हा g of 2 म्हणजे 4 आहे, इंटू g dash of 2. g dash of 2 म्हणजे हा g dash of 2 हा 4 आहे, इज इक्वल टू f dash 4 कुठनं काढणार, हा इथे f dash आहे आणि इथं 4 आहे, तर इकडे x ची व्हॅल्यू बघायची आणि इकडे f dash बघायचा. f dash of 4 ची व्हॅल्यू किती आहे सांगा. 5 आणि इंटू 4, तर आन्सर किती येणार 20. समजलंय का. yes sir. क्लिअर झाले. सर g of x ची व्हॅल्यू 6 आहे 2 ची. g of 2 ची व्हॅल्यू काय 6 आहे. नाही नाही, बघ इथं बघ इथं g of 2 इथं 4 आहे बघ. 2 सर इथं आहे ना. टेक्स्ट मध्ये 6 आहे. हा बुक मध्ये 6 आहे. टेक्स्टबुक मध्ये 6 आहे. तिथं हे मी जो टेबल दिलाय तिथं करेक्शन करून घ्या टेक्स्टबुक मध्ये. हा टेक्स्टबुक मध्ये ह्या व्हॅल्यू टाका, हे करेक्शन करून घ्या. हा टेबल आहे ना, हा टेबल जो x f of x g of x f dash x g dash x तो करून घ्या, इथं करेक्शन करून घ्या. बाकीचं लक्षात आलंय का. हो सर. ओके, पुढचं सोडूया. सेकंड काय r dash काढायचं ना, r of x काढू आधी. g of 3 plus f of x. r dash x काय येणार, डिफरन्शिएट करूया. तर g dash of 3 plus f of x into d by dx of ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह 3 plus f of x, म्हणजे g dash of 3 plus f of x into 3 चं डेरिव्हेटिव्ह 0 आणि f of x चं डेरिव्हेटिव्ह f dash x, म्हणजे r dash of 4 काढायचं आहे. तर r dash of 4 is equal to g dash of 3 plus f of 4 into f dash of 4 is equal to g dash of 3 plus f of 4 ची किंमत किती आहे. f of 4 इथं आहे, f of 4 ची किंमत 3 आहे, म्हणजे इथं 3 ठेवली. आणि इंटू f dash 4 ची किंमत किती आहे. f dash 4 हा f dash 4 इथं आहे 5, म्हणजे काय झालं g dash of 6 झालं. ते 3 plus 3 किती झालं, g dash of 6 झालं इंटू 5. आणि g dash of 6 कुठं आहे, एक मिनिट. हा g dash of 6 हा g dash आहे आणि इथं 6 आहे. g dash 6 7 आहे, थोडं वर खाली इथं करायला लागते. g dash of 6 7 आहे आणि 7 into 5 किती आला आन्सर 35. लक्षात आलंय. यस सर. ओके, चा स्क्रीनशॉट काढून घ्या. मी पहिलं दुसरं दिले, तिसरं आहे तुम्ही आता काढून सांगू शकता, आणि चौथं होमवर्कला तुम्हाला. चौथं काढा बरं, इथं मी ह्या जागेत
बसवायचा प्रयत्न करतोय तो. डेरिव्हेटिव्ह काय ना सांगा एस डॅश ऑफ एक्स. जी डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू ह्या जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे जी डॅश एक्स. आणि मग आता एस डॅश ऑफ 6 काढायचं आहे म्हणजे जी डॅश ऑफ जी ऑफ 6 इंटू जी डॅश ऑफ 6 इज इक्वल टू जी डॅश ऑफ जी ऑफ 6. जी ऑफ 6 इथं आहे हा 2 इंटू जी डॅश ऑफ 6. जी डॅश ऑफ 6 हा इथं आहे 7 आणि जी डॅश ऑफ 2. जी डॅश ऑफ 2 म्हणजे हा 2 आहे इथं हा आहे व्हॅल्यू 4. 4 इंटू 7 इज इक्वल टू 28 आन्सर. आले लक्षात? Yes. आर डॅश 2 चं उत्तर आहे 20. कॅपिटल आर डॅश 4 चं उत्तर आहे 35 आणि एस डॅश 6 चा आन्सर आहे 28. इज इट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके. पुढचे एक्झाम्पल राहिलेत ती आपण तशीच आहेत ह्या पद्धतीचीच आहेत. म्हणजे हा टेबल दिलेला होता आता ती सेपरेट दिलेत तर त्यातले एक बघूया म्हणजे एक्सरसाइज आपला इथं संपेल आणि पुढच्या आठवड्यामध्ये पुढचा टाईप आपल्याला चालू करता येईल. ओके. तर एक्झाम्पल असं आहे बघा पुढचं. तर assume that number 5. Assume that f dash of 3 equal to -1, g dash of 2 equal to 5, g of 2 equal to 3 and y equal to f of g of x. Then dy by dx at x is equal to 2 हे काढायचं आहे. हा dy by dx म्हणजेच काय तर f of x. मग आता y इक्वल टू f of x दिले आपल्याला f of g of x दिले. मग dy by dx काय येणार तर ह्याचं डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ g of x इंटू d by dx ऑफ g of x म्हणजे हे होईल f डॅश ऑफ g of x इंटू g डॅश ऑफ x. आणि हे जे काढायचं आहे आता dy by dx ते कोणत्या व्हॅल्यूला काढायचं आहे x इक्वल टू 2 ला म्हणजे f डॅश ऑफ g ऑफ 2 इंटू g डॅश ऑफ 2. मग f डॅश ऑफ g ऑफ 2 दिलाय किती दिलाय 3 दिलाय इंटू g डॅश ऑफ 2 दिलाय किती दिलाय 5 दिलाय इज इक्वल टू f डॅश 3 पण दिलाय किती दिलाय -1 दिलाय. तर -1 इंटू 5 इज इक्वल टू आन्सर किती आलं -5. इज इट क्लिअर? Yes, sir. ओके. तर अशा पद्धतीने हा कॉम्पोजिशनचा पहिला एक्सरसाइज आणि कॉम्पोजिशन हा पहिला पार्ट डिफरन्शिएशन मधला संपला. आता असाच इन्व्हर्स फंक्शन चालू होणार आहे. त्या इन्व्हर्स मध्ये परत कॉम्पोजिट असणार आहे. नंतर लॉगॅरिथमिक फंक्शन, पॅरामेट्रिक फंक्शन आणि इम्प्लिसिट फंक्शन आणि मग हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. म्हणजे जवळपास अजून आपल्याला किमान 1 महिना लागेलच चर्चा. म्हणजे प्रत्येक आठवड्यामध्ये आपले 4 लेक्चर आहेत तर अजून किमान आपल्याला 10-11 लेक्चर लागतील कारण आपण नंबर ऑफ एक्झाम्पल जास्ती घेतोय. त्याच्या आत पण संपेल पण तुमचा जसा रिस्पॉन्स राहील. तुम्ही आता सकाळी बघितलं आत्ता बघितलं तर तुमच्या फॉर्म्युले विचारले की तुम्ही थांबताय किंवा सांगत नाही. येत असतील आणि तरी सांगत नाही तर हे बरोबर नाही. तुम्हाला येत असतील तर तुम्ही सांगितलं पाहिजे. तुम्हाला मी सूचना काय केली की समोर वही ठेवा फॉर्म्युलेची आणि सांगा कारण आपण ऑनलाईन शिकतोय त्याच्यामध्ये अडचणी होतात तसं ऑनलाईन होत नाही. त्यामुळे तुम्ही फॉर्म्युले समोर ठेवून सांगा समजावून घ्या सुरुवातीला आणि नंतर ते पाठ करा हळूहळू. पण हळूहळू म्हणजे कधी शेवटी काय संपेपर्यंत नव्हे. आत्ताच ह्या वेळेला झाला पाहिजे. मी तुम्हाला 11वीचं डिफरन्शिएशन चालू केलं एक्झाम्पल
तेव्हाच ही सूचना केलेली होती. तुमच्या लक्षात आलं असेल की फॉर्म्युल्याशिवाय कुठलंही एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू शकत नाही किंवा ते स्टार्टच करू शकत नाही. पण फॉर्म्युला कुठला वापरायचा, कसं सोडवायचं हे कळलं की 50% एक्झाम्पल सुटलेलं असतात, राहिलेलं 50% तुम्हाला लिहायचं आहे. त्यामुळं फॉर्म्युले करा, त्याच्यामध्ये काही डाऊट असतील तर विचारत चला. आजचं जे झालंय सकाळपासून आपण हा एक्सरसाइज कम्प्लीट झाला तुमच्या डिव्हिजनला. दुसरी डिव्हिजनची आज काही जण असतील आता, कारण आज मॅडमचं लेक्चर नव्हतं, मी टेलिग्रामला लिंक टाकलेली. बी डिव्हिजनचं कोण आहे का? येस सर. येस. ओके, हे परत एक्झाम्पल तिथं पण होतील. परत आपण सोमवारपासून आपलं परत बी डिव्हिजनचे तास आहेत तिथंही होतील, तिथं परत तुमची रिव्हिजन होईल किंवा एक वेगळे एक्झाम्पल मी तुम्हाला तिथं देईन जे आज प्रेझेंट होते ते. ओके, काही कोणाला बोलायचं आहे का? एक 3 मिनिटं आपल्याकडे आहे वेळ, त्याच्यामध्ये विचारू शकता. बोला. यस. सर ते सकाळचं ए डिव्हिजन वाल्यांचं होतं ना सर? हा, आता सुद्धा ए डिव्हिजनचं लेक्चर आहे, फक्त मॅडमचं लेक्चर नव्हतं म्हणून मला कळलं म्हणून मी लिंक टाकली. काही जणांना जर जॉईन व्हायची इच्छा असेल तर होऊ देत बी डिव्हिजनचे म्हणून. सकाळचा एचाच तास होता आपला, आत्ताचा पण एचाच तास आहे. माझे ए डिव्हिजनचे तास आजचे 2 आहेत, सकाळी 10 वाजता एक आणि आता 12:30ला, आणि कालचा 11:40चा आणि 1:15 वाजताचा, असे 2 ते कालचे आणि आजचे 2, असे आठवड्यात माझे 4 लेक्चर येईल असणार आणि बाकी बी डिव्हिजनला 4 असणार. ओके, काय कोणाला बोलायचं आहे? कोणाला काय सर मग विचारायचं त्या असेल? सकाळी घेतला ते उद्या रिपीट करणार काय सर मंडे? बी डिव्हिजन साठी हे रिपिटेशन होईल, ए डिव्हिजनला होणार नाही. जर काय कोणाला शंका असेल तर नंतर विचारा, मी सांगेन. हा, सुशांत कुठली डिव्हिजन, बी का ए? सर बी. हा ठीक आहे, मग बी ला हे रिपीट होणार आहे. रिपीट म्हणजे काय, तुमच्याकडे पहिला एक्सरसाइज सुरू झालाय पण त्यातला पहिला टाईपच संपलाय आणि दुसरा टाईप सुरू आहे आता, बरोबर ना? ए ला सकाळपासून 2 लेक्चर झाले म्हणून त्यांचे हा एक्सरसाइज कम्प्लीट झाला. ओके ठीक आहे. आणि कोणाला काही शंका? मला वाटतं काही कुणाला विचारायचं नसेल, काही सांगायचं नसेल तर आपण इथं थांबूयात. हॅव अ नाईस डे टू ऑल ऑफ यू. आणि मंडेला बी डिव्हिजनला भेटू आणि नेक्स्ट फ्रायडेला ए डिव्हिजनला पण भेटणार आहे. ओके, तोपर्यंत बाय टू एव्हरीवन. बाय सर. बाय बाय सर. बाय.